कुणावर अशा प्रकारचा लोभ, अशा प्रकारचा द्वेष त्यांच्या मनामध्ये होता आणि त्या प्रकारे त्यांनी अभयला तयार केलं. अभयनी असाच प्रश्न केला तेव्हा भगवान बुद्धांनी काय उत्तर दिलं असेल? हो म्हटलं असेल की नाही म्हटलं असेल? भगवान बुद्धांनी ना होई नाही म्हटलं ना नाही नाही म्हटलं, उलट अभयला प्रतिप्रश्न केला. काय केलं? उलट प्रतिप्रश्न केला. ज्या वेळेस त्यांनी हा प्रश्न विचारला अभयनी भगवंताला की भगवंत कठोरवाणी बोलतात काय, त्यावेळेस तो जिथे बसला होता तर त्याच्या मांडीवर एक छोटं बालक पण होतं, लहानसं बाळ होतं. तेव्हा भगवंतांनी त्यांना प्रतिप्रश्न केला. काय प्रतिप्रश्न केला? की हा जो बाल आहे, हा जो बालक आहे हा कोण आहे? म्हणजे माझा मुलगा आहे. तुझा मुलगा आहे, तुला प्रिय असेल ना? निश्चितच. कुणाच्या मुलं कुणाला प्रिय नसते? सर्वांचेच मुलं सर्वांना प्रिय असतात. तेव्हा मला एक सांग, जर या लहान मुलाने खेळता खेळता एखादा खिळा गिळला आणि तो खिळा त्याच्या नरड्यामध्ये जाऊन असा उभा आला, किंवा एखाद्या लाकडाच्या काडीच्या त्याने खाल्ला आणि तो जाऊन नरड्यामध्ये आडवा उभा आला. आता ना तर गिळता येत नाही, तर थुकता येत ना, बाहेर काढता येत ना आत टाकता येत, आणि वेदना होतात त्या वेगळ्या. तर अशा प्रकारच्या या मुलांनी एखादा खिळा गिळला किंवा लाकडाचा तुकडा त्या घशामध्ये अडकला, तेव्हा तू काय करशील? कोणी प्रश्न केला? भगवंतांनी प्रश्न केला. कुणाला? अभयला. उत्तर दिलं नाही. हो बी नाही म्हटलं, नाही बी नाही म्हटलं. आणि त्यांची अपेक्षा होती, त्यांच्या गुरुची अपेक्षा होती, दोनच उत्तर आहे, हो किंवा नाही. आणि हो म्हटलं तरी सापडले, नाही म्हटलं तरी सापडले. निश्चितच यांच्या कीर्ती शब्द इथून संपून जाईल, इथून निघून जातील, आणि मग इथं पुन्हा आपला मान सन्मान वाढेल. मान सन्मान लोभासाठी, सत्कारासाठी माणूस काय काय करत नाही. तेव्हा त्यांनी अभयनी काय उत्तर दिलं माहित आहे का? जर याने, भगवंत विचारतात, याने जर समजा किळा किंवा लाकडाचा तुकडा गिळला आणि तो जाऊन त्याच्या घशामध्ये अडकला, तेव्हा तू काय करशील? त्याने सांगितलं की भगवान, डाव्या हाताने मी त्याचं डोकं पकडीन, मजबूत डोकं पकडीन, उजव्या हाताने बोट टाकून त्याला बोटाला आकोळा करावा लागेल ना, असं बोट टाकेल ना, सरळ निघून द्या की आत असं होईल का? आत गेला तरी मरल ना. त्याला बोटाला असं करून त्याला बोटाला आहे की नाही? तर अशा प्रकारे मी तो त्याच्या त्या घशातून काढीन. तेव्हा मग ते काढताना त्याला वेदना होती, त्याच्या तोंडातून रक्त सुद्धा निघेल. मग ही कठोरता झाली की त्याच्या हिताची गोष्ट केली तू. एक तर त्याच्या गळ्यामध्ये पहिलेच लटकला, तिथं बोट टाकलं, त्याला ओढून राहिला, ओढून काढलं बाहेर, त्याला त्रास होत आहे लटकला असल्यामुळे, आणि तिथून रक्त सुद्धा पडत आहे आणि तो रडत सुद्धा आहे. तर हे कठोरता नाही का? पण खरंच कठोरता आहे का? काय उद्देश आहे की तू अशा प्रकारे कर? त्यांनी सांगितलं मी अशा प्रकारे कळीन. मग त्यांनी सांगितलं काय उद्देश आहे? कारण की मला तो मुलगा प्रिय आहे, त्याचं कल्याण व्हावं, त्याचे हित साधावं, त्याला काही होऊ नये, म्हणून या प्रकारे. तर भगवंतांनी त्याच्याच मुखातून हो किंवा नाही न म्हणता कठोर वाणी केव्हा आणि कधी
कशा प्रकारे भगवंत करतात, आणि त्यामागे त्यांचं काय असते की त्यांच्या इतरांच्या ज्यांच्यासाठी करेल त्यांचे हित कल्याण देश व भावना अजिबात राहत नाही, कसल्या प्रकारचा लोभ राहत नाही. तर आपणही करतो की नाही. घरी कधी कधी तुमचे मुलं बाळ ऐकत नसतील ना, तर कधी कधी तुम्हाला खूप प्रिय असतात ना, सर्वांचे मुलं सर्वांना प्रिय आहे की नाही. नेहमी बापू रे, दादा रे, ये बाली, छान छान, गुड गुड, व्हेरी गुड असंच करत असता का? हा, प्यारी प्यारी, नन्नी नन्नी, प्यारा प्यारा, नन्ना नन्ना, मुन्ना मुन्ना बच्चा असंच करता नाही ना. कधी कधी जर तो काही चुका करत असेल तेव्हा तुम्ही डांटता ना त्याला. का डांटता? कारण की तो चुकू नये, तो वाईट कार्य करू नये, अहिताचे कार्य करू नये, त्याच्या भविष्यात भलं व्हावं, आहे की नाही. खोटं बोलला तरी डांटता तुम्ही, बरोबर आहे. काही वाईट करेल ते डांटता, हा, आहे की नाही. कशासाठी? त्याच्या हितसुखासाठी. अभ्यास नसेल करत तरी डांटता, हा. वाईट लोकांच्या संगतीत असेल तरी डांटता. का कारण आहे? काय कारण आहे? कारण की मुलाच्या प्रति तुमच्या मनामध्ये काय मैत्री आहे, प्रेम आहे, करुणा आहे, त्याच्या हिताचा विचार करता तुम्ही. आणि म्हणून आपला मुलगा वाईट मार्गावर जाऊ नये, तो उचित आणि श्रेष्ठ मार्ग त्याला मिळावा, त्याच्या भविष्यात कल्याण व्हावं, यासाठी कधी कधी आपण डाकून देतो ना आपल्या मुलाला. मग काय आपण आपल्या मुलाला डाकला तर तो आपला शत्रू असते का? कठोर वाणी आहे का ती? त्याच्या हिताची वाणी आहे ना, प्रेम आहे त्या वाणीमध्ये, कल्याणाची कामना आहे. त्याच प्रकारे भगवान बुद्धांनी त्याला त्याच्याच मुखातून मधून दिलं की भगवंत सदैव लोकांच्या हिताकरिता, त्यांच्या मंगल कल्याणाकरिता ते करत असतात. जर देवदत्ताबद्दल त्याने तसं ऐकलंही होतं तरी त्याच्या लक्षात आलं की भगवंत त्यांचं हित साधणारेच होते. जर नाही केलं असतं तर तो अधिक अकुशल कर्म करत गेला असता, आणि त्याच्यामुळे त्याचे पाप कर्म सुद्धा तेवढेच वाढत गेले असते. ते एक प्रकारची तथागताची देवदत्तावर अनुकंपाच होती. आणि अशा प्रकारे त्यांनी उत्तर दिल्यावर तो निरुत्तर झाला. त्याने म्हटलं की भगवंता, मी ऐकल्याप्रमाणे वेगळ्याच प्रकारची अपेक्षा केली होती, पण आपण एवढ्या चांगल्या प्रकारे मला याचं उत्तर दिलं. मी निरुत्तर झालो तरी पण भगवंता माझ्या मनामध्ये आधी पुन्हा एक प्रश्न आहे. तरी पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. समाधान झाल्यावर पुन्हा अधिक चांगल्या प्रकारे समाधान करून घेण्यासाठी त्यांनी पुन्हा एक प्रश्न केलाच, आणि भगवंताने त्याचं समाधान केलं. तर भगवंत कधीच कुणावर रागावत नाही, आणि रागावली, कठोर भाषा वापरली तर त्यांची हितसुखासाठी असते. ज्या प्रकारे प्रत्येक मातापिताची आपल्या मुलामुलींकरिता असते, त्याच प्रकारे तथागतासाठी सर्व जनता त्यांच्या करुणेत आहे, त्यांच्या मैत्रीत आहे, त्यांच्या हितासाठी, सुखासाठी कधी कधी भगवंतांनी अशा प्रकारचे तर ती कठोर वाणी गिरल्या जात नाही. जी असत्य असेल, ऐकायला गोड वाटत असेल तर ही वाणी, आणि ती म्हणजे असत्य असेल, ऐकायला गोड वाटत असेल पण भविष्यामध्ये अहित करणारी असेल, तर भगवान बुद्धांनी सांगितलं की भगवंत अशाही वाणीचा उपयोग करत नाही. जी गोष्ट सत्य असेल पण ऐकणाऱ्यांचं मन ज्याच्यामुळं भावित होत असेल आणि ती गोष्ट ऐकावीशी वाटत असेल, म्हणजे असत्य असेल आणि ऐकायला चांगली जरी वाटत असेल, कल्याणकारी जरी वाटत असेल, तरी अशी भाषा भगवान बुद्ध बोलत नाही. ते समजून उमजून
कसल्याच प्रकारचं खोटे बोलत नाही, जाणून बुजून कधीच खोटं बोलले नाही, कधीच खोटं बोलले नाही आणि इतरांनाही खोटं बोलण्याची शिक्षा त्यांनी दिली नाही. कोणी कोणी छळ कपट करून फसवण्याकरिता, मान सन्मानाकरिता, सत्कार लाभासाठी काल्पनिक किस्सा कहाण्या सांगत असतात. भगवान बुद्ध अशा प्रकारची सुद्धा वाणी बोलत नाही. भगवान बुद्ध जेव्हाही बोलतात विचार करून बोलतात, परिणाम जाणून बोलतात आणि कोणी तर वितर्क करायला जरी आला तरी त्याला भगवान बुद्ध निरुत्तर करत असतात. भगवान बुद्ध अशा प्रकारची वाणी बोलतात जी काल्पनिक नाही, जी नुसती तर्कवितर्काची नाही, जी भावित केलेली वाणी आहे, ज्या वाणीच्या त्यांनी प्रतिवेदन केलेलं आहे, निरीक्षण केलेलं आहे, परीक्षण केलेलं आहे, अशीच वाणी तथागत भगवान गौतम बुद्ध बोलत असतात. जी वाणी नैसर्गिक आहे, प्राकृतिक आहे, कुदरतन आहे, सुख देणारी आहे, स्वतःच्या किंवा इतरांचं हित साधणारी आहे, अशीच वाणी भगवान बुद्ध बोलत असतात. तथागतांची जी वाणी होती ती मनुष्य मात्रांच्या परम हिता सुखाकरिता होती. त्यांची त्यांवर महान करुणा होती, दया होती आणि म्हणून भगवंताने अशी कसल्याच प्रकारची वाणी बोलली नाही किंवा अशा प्रकारची वाणी बोलण्यासाठी भगवंताने अनुमती सुद्धा दिली नाही. यासाठी भगवान बुद्धाने जे शील दिलं आहे, गृहस्थांसाठी शील दिलेलं आहे, भिक्षूंसाठी आहे, भिक्षुणीसाठी आहे, उपासकांसाठी आहे, उपासकांसाठी आहे. कोणतं शील? कोणतं शील आहे? हा, ऐकू येत नाही, फक्त मुसावादा. हा, मुसावादा वेर म्हणे शिक्कापदा समाधियामी हे शील दिलं होतं. आता गेला होता अभय त्याच्याशी वाद करायला. कुणामुळं? ज्या संप्रदायामध्ये तो, ज्या संप्रदायाचा अनुयायी होता, ज्या संप्रदायामध्ये तो प्रशिक्षित झाला होता, शिक्षित झाला होता, त्यांच्या मान सन्मानासाठी, भगवान बुद्धाच्या मान सन्मान नष्ट करण्यासाठी गेला होता. त्याला खाली पाडण्यासाठी, त्याचा मान सन्मान नष्ट करण्यासाठी, त्याला हरवण्यासाठी गेला होता, पकडण्यासाठी गेला होता. अशा प्रकारे त्याच्या गुरुनी त्याला पाठवलं होतं की त्याने असं उत्तर दिलं, हो तर इकडं आड तिकडं वीर, नाही म्हटलं तरी इकडं आड तिकडं वीर, कसंही केलं तरी त्यांच्या काय होईल? शब्दकीर्ती पडेल, त्यांच्या मानसन्मान आदर सत्कार नष्ट होईल. तर अशा प्रकारची त्यांनी काय केली होती? युक्ती साधली होती. पण शेवटी सत्य विजय कुणाच्या होत असते? खोट्याच्या विजय होत असते का? मग माणसाने सदैव खोटं बोलावं का की सत्य बोलावं? कठोरच बोललं पाहिजे का की भगवान बुद्धाने सांगितलं नाही त्याचे हित होत आहे म्हणून नेहमी कठोरच बोलावं? हा, पहिल्यांदा समजवण्याचा प्रयत्न करा. नाही रे बाबा, असं नाही तसं नाही, एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा आहे की नाही समजला तर थोडंसं कठोरपणा येते शब्दामध्ये, पण मनामध्ये कसल्या प्रकारचा द्वेष, कशा प्रकारची घृणा, कशा प्रकारचा लोभ असला पाहिजे का? ईर्ष्या वगैरे असली पाहिजे का? तर अशा प्रकारची भावना असता कामा नये. माणसाने सत्यच बोललं पाहिजे, सदैव दुसऱ्यांच्या हितासुद्धा करिता बोललं पाहिजे, ज्यामुळे इतरांचं हित साधता येईल आणि आपलंही अहित होणार नाही. अशा प्रकारची नेहमी आपण वाणी बोलली पाहिजे. जे असत्य आहे, अहितकारी आहे, ऐकणाऱ्या लोकांसाठी किती जरी प्रिय असलं, ऐकणाऱ्या लोकांसाठी किती जरी प्रिय असलं तरी अशी वाणी आपण बोलू नये.
कुणाच्या इच्छेच्या विरुद्ध जर काही असेल तर अशी वाणी सुद्धा आपण बोलू नये. ज्यामुळे एकतर हित सदत असेल, कुणी ऐकत असेल तर सांगायचं, नाही ऐकत असेल, नाही हित सदत असेल त्याच्याकडून, तरी कमीत कमी आपण शिवीगाळ करतो ना, तशा प्रकारे कठोर वाणी वगैरे बोलू नये. मनामध्ये लोभ, आणि मुलाप्रती जेव्हा बोलतो तर मुलाप्रती लोभ असते. जी कठोर वाणी बोलतो ना ती लोभ असते. निर्लोभ, निस्वार्थ, निर्द्वेष जी वाणी बोलल्या जाते तीच खरी सम्यक वाणी असते. आणि म्हणून आपण या सम्यक वाणीचा अभ्यास केला पाहिजे. वाणीमुळं अनेक लोकांचे हित असते, अनेक लोकांचे नुकसानही होते. वाणीमुळे अनेक प्रकारची युद्ध होतात, वाणीमुळे अनेक प्रकारचे युद्ध शांत होतात. म्हणून माणसांनी सदैव सम्यक वाणीचा प्रयोग केला पाहिजे. आपणही अशा प्रकारचे सम्यक वाणीचा अभ्यास करा, स्वतःचे हित आणि इतरांचे हित साधाल, अशा प्रकारची कामना करतो. आज इथेच थांबतो. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम. थोडी मंगल करून सर्वांनी सोबत म्हणायचं. सबका मंगल सब. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागतांच्या सद्धर्म, तथागतांच्या श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रिवार अभिवादन. उपस्थित सर्व उपासक, उपासिका, बालबालिका या सर्वांच्या प्रति मंगलमय मंगलकामना. वाणी आपण जेव्हा पाठशील घेतो त्यामध्ये वाणी मुसावादा, वीरमणी, शिक्षापदन, समाधियान एक शीलच आहे, वाणीचे कर्म आहे. म्हणजे सत्य बोलणे, असत्य बोलू नये, मृदू बोलणे, कठोर बोलू नये, निर्थक आणि अहितकारी चर्चा करू नये, बोलायचं तर धम्मचर्चा करायची. ज्या चर्चेमधून आपलं आणि इतरांचं हित होत असेल अशा प्रकारची वाणी, अशा प्रकारच्या वाणीचा आपण प्रयोग केला पाहिजे. आणि यासाठीच आपण हे जे चौथं शील आहे हे घेत असतो की असत्य बोलणार नाही, सत्यच बोलेल, कठोर बोलणार नाही, मृदूच बोलेल, मैत्रीपूर्वक बोलेल, प्रेमळ बोलेल, अशा प्रकारची ही वाणी. तर वाणीमुळे, आपल्याच वाणीमुळे कधी कधी सम्यक वाणी, विचारपूर्वक वाणी न बोलल्यामुळे, वाणीवरती संयम नसल्यामुळे अनेकदा या वाणीने अहितकार असे कार्य घडून जाते. आणि त्यामुळे भविष्यात स्वतःचेही किंवा आपण इतरांचेही नुकसान या वाणीमुळं
होत असते, आपल्या किंवा इतरांचेही अहित या वाणीमुळे होत असते. तर वाणी ही सम्यक असली पाहिजे, हितकारी असली पाहिजे, कल्याणमयी असली पाहिजे. असेच तथागतांची जी वाणी होती, तर तथागतांची संपूर्ण जी वाणी आहे ते सर्व प्राणी मात्रांच्या, मनुष्य मात्रांच्या हिताची आहे, सुखाची आहे, कल्याणकारी आहे. अहितकारी अकल्याणकारी वाणी तथागतांनी कधीच केली नाही. तथागत जेवढे बोलले तेवढे आतापर्यंत कोणीही बोललेलं नाही. आणि तथागत जेवढे मौन राहिले तेवढे कोणी मौनही राहिले नाही. मग केव्हा मौन राहायचं आणि कधी शब्द उच्चारण करायचं, वाणीचा प्रयोग करायचा, हे आपण सुद्धा तथागतांनी सांगितलेल्या धम्माच्या माध्यमातून, शीलाच्या माध्यमातून, विनयाच्या माध्यमातून आपण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून माणसाने वाणीचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. हे जे चौथशील आहे, मुसावादा वेरमणी शिक्षापदं समाधियामी. रोज रोज येऊन विहारात आपण वदतो, पण का वदतो, यामध्ये काय भावार्थ आहे, याचं विशेषण कसं लक्षात येईल, याचे विश्लेषण कसं करता येईल. आणि या जे पाचवं जे शील आहे ते शील आम्हाला, या शीलाची भावना करून आम्हाला कशा प्रकारे भावित करता येईल, अशा प्रकारचा आपण अभ्यास केला पाहिजे. या शीलासाठी सुद्धा पर्यती मार्ग आहे. पर्यती म्हणजे ऐकून नाही, खोटं बोलणं वाईट आहे हे समजणे, फक्त पर्यती मार्ग. पट्टीपत्ती मार्ग सुद्धा आहे की वाणी म्हणजे पर्यती मार्ग काय की नाही बा, खोटं नाही बोललं पाहिजे, सत्यच बोललं पाहिजे, हा पर्यती मार्ग आहे. समजलं, ठीक आहे. पण याला पर्यती मार्ग बनवला पाहिजे. म्हणजे या प्रकारे मी खोटं बोलणार नाही, याचा मी आता नित्यनेमानं प्रयत्न करीन. मी सत्यच बोलीन, सत्य बोलण्याचा मी सदैव प्रयत्न करीन. आणि माझ्या प्रयत्नाला यश येण्यासाठी मी दृढ संकल्प करीन आणि हे सत्य पूर्ण भावित करीन. ही वाणी चांगल्या प्रकारे भावित करीन. याला पटिवेदन म्हणतात. की वाणीचे कर्म केल्याने काय काय परिणाम होऊ शकते, आपल्यासाठीही त्याचा काय परिणाम येऊ शकते, किंवा इतरांसाठी जर आपण बोललो तर त्याच्या भविष्यात काय परिणाम होऊ शकते. आणि त्याच्यामुळं अहितकर जर आम्ही बोललो तर दोन्हीकडून दुःखच उत्पन्न होईल, त्रासच होईल, त्राणच होईल. आणि सम्यक आणि सत्यवादी बोललो आम्ही, त्याचा परिणाम जाणून बोललो. आता जरी थोडीशी कठोर वाटत असेल किंवा प्रिय वाटत असेल आणि खोटी असेल तर अशी वाणी बोलू नये. तर जी भविष्यामध्ये सुख आणि परिणाम कल्याणकारी मंगलकारी येत असेल तर अशा प्रकारच्या वाणीला आम्ही काय केलं पाहिजे, परिपूर्ण आत्मसात केलं पाहिजे. चांगल्या प्रकारे याची भावना करून, वाणीच्या बद्दलही चांगल्या प्रकारे पटिवेदन करून, वाणी काय आहे, वाणीचे कर्म काय आहे, वाणीमुळे काय काय परिणाम उत्पन्न होतात,
काय लाभ आहे, काय अलाभ आहे, या प्रकारे सम्यक वाणी म्हणजे मुसा वादा वेरमणी शिखा पदं समाधी. विचार केला पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे वाणीबद्दल. पण चिंतन मनन करून किंवा विचार करूनच वाणी सम्यक वाणी होत नसते. तर ती पटिवेदन भावित केली पाहिजे. आणि हा जन्म मी मुसावादा वेरमणी शिखा पदं समाधी आम्ही अशा प्रकारचे हे व्रत परिपूर्णत्वास नेलं पाहिजे. अशीच तथागत भगवान गौतम बुद्ध एकदा राजगृहामध्ये राजा बिंबिसाराने दिलेल्या वेणूवनामध्ये विहार करत असताना तिथे ते आपल्या भिक्खू संघासहित वेणूवनात जेव्हा विहार करत होते त्यावेळेस तिथे अनेक प्रकारच्या ब्राह्मण त्यांचा लाभ सत्कार तो कमी झाला होता किंवा संपुष्टात आला होता. तिथले अनेक प्रकारचे संप्रदायाचे जे परिवाजक होते त्यांच्याही तथागतांच्या तिथे निवास केल्यामुळे त्या राजगृहामध्ये त्यांचाही आदर मान सन्मान सत्कार कमी झाला होता किंवा नष्ट झाल्यासारखा झाला होता. लोक फक्त तथागताच्या संघाला बोलत होते, त्यांना त्यांचं दर्शन घेत होते, त्यांना दान देत होते, त्यांचेच ऐकत होते, यांचे कोणीही ऐकत नव्हते. तेव्हा त्यांच्या मनामध्ये त्यांचा लाभ सत्कार कसा कमी होईल, तथागताला त्याच्या संघाला राजाश्रय जो प्राप्त झालेला आहे तो कसा नष्ट होईल, त्यांची कीर्ती कशी नष्ट होईल, कशा प्रकारे आम्ही याला हरवू किंवा खोटं पाडू, यासाठी तिथले जे परिवारजक असो अथवा ब्राह्मण असो ज्यांच्या अगोदर तिथे खूप मान सत्कार होता, तो मान सत्कार गेल्यामुळं ते नेहमी माहित आहे का काय करायचे, भगवान बुद्धाला कसं म्हणजे हरवता येईल, कशा प्रकारे त्यांचा हा अपकीर्ती शब्द वाढवता येईल किंवा लोकांच्या लक्षामध्ये ते खोटं बोलतात वगैरे अशा प्रकारची ते वाणीचा प्रयोग करतात, ते असे आजीविका करतात, अनेक प्रकारचे तर्क वितर्क ते करत होते. तर हा राजा बिंबिसाराच्या राजगृहामध्ये राहत असताना राजा बिंबिसाराला अभय नावाचा पुत्र होता, राजकुमार. हा दुसऱ्या पंथांच्या अनुयायी होता, दुसऱ्या परिवाजकांचा कट्टर असा अनुयायी होता. म्हणून त्यांना त्यांची जी मान्यता आहे त्यांचीच मान्यता त्यांना विशेष वाटायची, म्हणून ते कधी कुणाच्याही दर्शनाला जात नव्हते. भगवान बुद्ध तिथे आले असताना सुद्धा ते कधी भगवंताच्या दर्शनाला गेले नाही, त्यांचे वचन कधी ऐकलं नाही, त्यांचे प्रवचन सुभाषित धम्मदेशना कधी ऐकली नाही. कारण एखाद्या व्यक्तीच्या प्रती कठोर अशी आस्था असते तर त्याला बाकीचे कुणाचे मत कितीही चांगले असले, उच्चतम श्रेष्ठतम असले तरी तो आपल्या संप्रदायाला पकडून राहते आणि यामुळे तो त्या दुसऱ्या व्यक्तीची जे काही सत्यता आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. जो काही
कुशल आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, जो काही धर्म आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, कारण की त्याची तिकडे मान्यता नसते, त्याच्या तिकडे झुकाव नसते, फक्त त्याच्या कट्टरवाद. जसा आज एक कट्टरवाद आपण इथे पाहतो आहे, सांप्रदायिक आहे, हिंदू मुस्लिम बोल शीख जैन वगैरे अनेक प्रकारचे, ते कट्टरवादी आहेत. ते फक्त आपल्याच मताला धरून राहतात की आमचा धर्म श्रेष्ठ आहे, आमचाच गुरु श्रेष्ठ आहे. तर अशा प्रकारचा तो अभय होता. तर अभय हा त्यांच्या विश्वासातला होता, प्रत्येक गोष्ट ऐकणारा होता. म्हणून त्या परिवाजकांनी असं ऐकलं होतं की तथागत कठोर वाणी न बोलण्याची शिक्षा देतात, मृदू बोलण्याची शिक्षा देतात, कठोर बोलण्याची शिक्षा देत नाही. कठोर बोलू नये अशा प्रकारची शिक्षा देतात, मृदू बोलावे अशा प्रकारची शिक्षा देतात. तर तू भगवंताकडे जा, कारण की त्यांनी ऐकलं होतं की भगवंताने देवदत्ताला एकदा कठोर शब्दामध्ये प्रताडित केलं होतं. तर तू जा आणि त्यांना विचार की तथागत कठोर बोलतात ना. त्यांनी जर म्हटलं नाही तथागत कठोर बोलत नाही, तर त्यावेळेस त्यांना अशा प्रकारे की त्याने देवदत्तासोबत ही वाणी बोललेली आहे हे लक्षात येईल, म्हणजे ते असत्य बोलतात हे लोकांच्या लक्षात येईल आणि त्यांच्या कीर्ती शब्द पडून जाईल. आणि त्यांनी हो म्हटलं तरी त्यांचा कीर्ती शब्द पडून जाईल, कारण की तथागत सम्यक वाणी बोलतात, मृदुवादी बोलतात, कल्याणकारी बोलतात, कठोर बोलत नाही. त्यांनी बोलतो म्हटलं तरी ते सापड, आणि नाही बोलतो म्हटलं तरी सापडते, कारण देवदत्ताला ते अशा प्रकारे वाणी बोलले आहे. उपासकांना अशा प्रकारची किंवा मृदू गोड वाणी मध्ये प्रवचन देत असतात. हो म्हटलं तरी सापडेल, नाही म्हटलं तरी सापडेल. तेव्हा तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना अशा प्रकारचे प्रश्न कर. निश्चितच याचं दुसरं एकच उत्तर असेल, हो किंवा नाही. हो म्हटलं तरी बुद्ध हरतील, नाही म्हटलं तरी बुद्ध हरतील. तेव्हा अभय राजकुमार तथागताच्या दर्शनाला गेला आणि गेल्यावर तथागतांच्या कडे जेव्हा या प्रकारचा प्रश्न करण्याकरिता गेला, तेव्हा भगवंताकडे जेव्हा गेला तेव्हा सायंकाळ होत आली होती. सायंकाळ होत आली असता भगवंताच्या दर्शन घेऊन थोडी त्यांची कल्याणकारी वाणी ऐकून त्याच्या मनात आलं की आता सूर्य अस्ताला जात आहे, ही वेळ काही भगवंताला प्रश्न करण्याची उचित नाही. म्हणून त्यांनी काय केलं की भगवंताला आणि भिक्खू संघाला दुसऱ्या दिवशीच्या आपल्या घरच्या भोजनाचे निमंत्रण दिलं. भगवंताजवळ गेले आणि दोन्ही हात जोडून, भगवंता उद्या आमच्याकडे आपल्या भिक्खू संघासहित भोजनाकरिता या, अशा प्रकारची त्यांनी भगवंताला विनंती केली. भगवंताने त्याला मौन स्मित हास्यास संमती दिली आणि अभय असा विचार करून आपल्या घराकडे निघून गेला, आपल्या महालाकडे निघून गेला आणि ज्याने विचार केला की उद्या जेव्हा माझ्याकडे येतील तर हे प्रश्न मी त्यांच्या समोर उपस्थित करीन की भगवान कठोर बोलतात का की कठोर बोलत नाही, सत्य बोलतात की असत्य. कारण कठोर बोलणे असत्य म्हणजे मुसावादामध्ये येते कठोरवादी आहे की नाही. तर अशा प्रकारे त्यांनी विचार करून ते निघून गेला. दुसऱ्या दिवशी भगवंत अभय राजकुमाराकडे भोजनासाठी आपल्या भिक्खू संघासहित गेले. भोजन झालं. भोजन संपल्यावर
अभयनी एक छोटं आसन घेतलं आणि भगवंताला आपल्या जे त्यांचे गुरु होते त्या गुरुनी विचारल्याप्रमाणे प्रश्न केला की भगवंत कठोर वाणी बोलतात काय? आता असं बोलल्यावरती तो एकच अपेक्षा करत होता की भगवंत हो म्हणतील अथवा नाही म्हणतील. बस अशा प्रकारची अपेक्षा होती राजकुमाराची. तिसरं उत्तरच नाही. ह्या दोन मध्ये हो किंवा नाही, तिसरं उत्तर नाही. हो म्हटलं तरी सापडतील, नाही म्हटलं तरी सापडतील. कारण की देवदत्ताला अशा प्रकारची कठोर वाणी ते बोलत होते. कधी कधी आपल्या किती सांगायला बोलत होते. तेव्हा भगवंताने काय उत्तर दिलं असेल? हो म्हटलं असेल की नाही म्हटलं असेल? कारण की देवदत्ताला कठोर बोलले होते. हा, दाखलं होतं देवदत्ताला. ते तिथल्या लोकांना माहित होतं कारण की देवदत्त होता. अजातशत्रू त्यांच्यावाला खास परममित्र होता. अनेक प्रकारचे कार्य केले होते. एकदा हत्ती सोडला, गोटा सोडला, संघ फोडला. म्हणून एकदा वेगळंच काही घेऊन आला होता की भिक्षूने असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. भगवंताने एवढंही म्हणजे त्यांचं कधी ऐकलं नाही. कारण की ते हितकर नव्हतं, सुखाचं नव्हतं, सम्यक नव्हतं. आणि एक दिवस त्यांना संघातून निघून जाण्यासाठी सुद्धा दाटलं होतं की असं असं कार्य करण्याबद्दल त्यांनी दाटलं होतं. म्हणजे कठोरवाणीचा प्रयोग केला होता. तर तेव्हा अभयला वाटलं हो म्हणतील किंवा नाही म्हणतील. आणि मग माझे गुरु पण की हे मुसावादा बोलतात. जसं बोलतात तसं नाही, आणि जसं नाही बोलत तसं म्हणजे मुसावादा करतात. सापडले जातील, पकडले जातील, मग आपण यांना लपेटू आणि मग यांची कीर्ती नष्ट करून टाकू.